दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर श्री क्षेत्र माहूरगड भाविक भक्तांसह पर्यटकांसाठी खुले झाले। दिनांक 17 मार्चपासून माहूरगडावरील सर्वच मंदिरे कोरोना विषाणूमुळे टाळेबंदीमुळे बंद करण्यात आली होती। या टाळेबंदीस थोड्या प्रमाणात शिथिल करत बऱ्याच प्रमाणात छोट्या मोठ्या व्यवसायास यापूर्वीच परवानगी देण्यात आली होती। परंतु मंदिरे कुलूपबंद असल्याने तेथील व्यापारी बांधवांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागले हे विशेष। दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंदिरे उघडी करण्याचा निर्णय घेतल्याने 16 नोव्हेंबर रोजी या धाडसी निर्णयाचा आनंदोत्सव शिवसेनेने साजरा करून आई रेणुका मातेच्या दरबारी शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी 11 वाजता महाआरती करून भक्तांसाठी रेणुका मातेचे मंदिर खुले करण्यात आले। श्री क्षेत्र माहूरगडावरील श्री भगवान दत्तप्रभू माता श्री अनसुया आणि 3.5 शक्तिपीठांपैकी एक मूळ शक्तिपीठ असलेल्या आई श्री रेणुका मातेच्या मंदिरास कोरोना महामारीच्या संकटामुळे शासनाने 17 मार्च रोजी टाळेबंदीची घोषणा केली होती। तेव्हापासून ही मंदिरे बंद होती। तब्बल 8 महिन्यानंतर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून मंदिर प्रशासनास शासनाच्या नियमावलीच्या अधीन राहून 16 नोव्हेंबर पासून मंदिरे उघडण्यास शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परवानगी दिल्याने शिवसेना उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या उपस्थितीत 16 नोव्हेंबर रोजी आनंदोत्सव साजरा करून आई रेणुका मातेस शारीरिक अंतराचे पालन करीत महाआरती करण्यात आली। तसेच भाविक भक्तांसह व्यापारी बांधवांचा शाल, श्रीफळ व मास्क वाटप करून सत्कार करण्यात आला। यावेळी शिवसेना तालुका समन्वयक अनिल रुणवाल, नितीन पाटील कन्नलवार, ॲडव्होकेट यश खराटे, शहर प्रमुख गिरीधारी जाधव, गटनेते दीपक कांबळे, जितू चोले, माजी गटनेते बाळाजी वाघमारे, नगरसेवक राजाराम गंदेवाड, आकाश जाधव, अक्षय वाघ पाटील, अशोक उप्पलवाड, युवासेना तालुका प्रमुख संदीप गोरडे, शामराव गुजलवाड, अभिषेक जयस्वाल, आशिष चारवाई हे उपस्थित होते। तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी युवासेना शहर प्रमुख खुशाल तामखाने, कामगार सेना तालुका प्रमुख ज्ञानेश्वर गुजलवाड, सोशल मीडिया शहर प्रमुख गजानन चव्हाण, शहर संघटक सुरेश आराध्य यांनी विशेष परिश्रम घेतले हे उल्लेखनीय। मागील काळामध्ये जे भाजपाने या ठिकाणी जे आंदोलन केलं होतं हे त्यामुळेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी दारं उघडण्याचा प्रयत्न केला का? असा कुठलाही प्रकार नाही। प्रत्येक पक्ष आपलं श्रेय घेण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करत असते आणि कोरोनाला रोखण्यासाठी सर्व पक्षीयाची, सर्व जातीची, सर्व धर्मीयाची या ठिकाणी आवश्यकता होती। म्हणून महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी लॉकडाऊन केलं आणि कोणा भाजपच्या किंवा कोणाच्या म्हणण्याचा काही प्रश्न येत नाही। भाजपच्या ज्या लोकांनी आंदोलनं केली ते लोक कधीच मंदिरामध्ये दर्शनाला आलेले नाही। त्याच्यामुळे हा फक्त भक्तांचा विचार करूनच या ठिकाणी मंदिर उघडले गेलेले आहे। भक्तांचं दर्शन व्हावं, भक्तांच्या मनामध्ये जी इच्छा होती दर्शनाची त्यासाठी ते मंदिर उघडले गेले आहे। त्याच्यामध्ये कोणी श्रेय घेण्याचा असा काही कुठला काही विषय नाही। संजय घोगरेसह अनवर खिची, विदर्भ न्यूज, माहूर।